हॅलो 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 मंडळी. असं मायनाचा बाप बोलतोय असं तुम्हाला फील येत असेल ना, कौरव बोलतोय असं. ॲक्च्युली मी त्याच्यावरच आज पॉडकास्ट करणार होती, तर त्याच्यामुळे ना तोच माझ्या डोक्यात फिरतोय. पण सडनली माझा प्लॅन चेंज झाला, कारण एक आहे ना जुना व्हिडिओ माझ्या हाती लागला. ॲक्च्युली तो कालच माझ्या हाती लागला. खरं तर आपल्याचपैकी एका आपल्या व्ह्युअर मैत्रिणीने पाठवला मला, आणि ती म्हणाली की जस्ट बघ म्हणून हा व्हिडिओ, आणि तुला काय वाटतं ते सांग, किंवा तुला काय वाटतं ते सांगशील का, असं ती म्हणाली. आणि मला खरंच असं ना तो व्हिडिओ बघितल्यावर आहे ना, अशी एक दुसरी बाजू पण, आणि जी बाजू मला माहीत होती त्या बाजूबद्दल अजून थोडंसं आणि कळलं. तर मला असं वाटलं की तेव्हा तर मी जेव्हा म्हणजे हा व्हिडिओ जेव्हा पब्लिश केला तेव्हा माझं काही चॅनल वगैरे नव्हतं, आणि मी काही रिॲक्शन व्लॉगर नव्हते किंवा रिॲक्शन देत नव्हते. सो म्हटलं की आता तसंही खूप उशीर झालेला आहे, पण ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. तर आज करून घेऊया ह्याच्यावरती पॉडकास्ट. टाळाटाळ करण्याऐवजी आज आपण करून घेऊया. आणि देर आहे दुरुस्त आहे. सेकंडली मला असं वाटतं की हा हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे, कारण बऱ्याच वेळेला आपण ह्या विषयावरून मावशीला जज करतो किंवा मावशीबद्दल बोलतो. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मावशीबद्दल जे काही आपल्याला वाटतं ते पण थोडंफार आपल्याला कळेल मावसाळबद्दल, खाजीबद्दल ओव्हरऑलच आपल्याला थोडीशी अजून आयडिया येईल. सो म्हटलं ह्याच्यावरती बोलावं. आता मी काय बोलते तर चयनबद्दल मी बोलते आहे. चयनचा हा व्हिडिओ आहे. आणि चयन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आता लग्नामध्ये मुरडत होती, मावशी तिच्यावर फोकस मारत होती, ती चयन. मी तिचं नाव पहिले नयना ठेवलेलं, पण आता मी तिचं नाव चयन ठेवलं आहे. आताच हे केलं, नामकरण केलं तिचं, कारण बँकेत कामाला आहे, तर मग बँक आणि चयन हे जास्त चांगलं वाटतं ना, म्हणून तिचं नाव चयन. सो ती एक गोष्ट. आणि अजून एक मला अनाऊन्समेंट करायची आहे, जी म्हणजे मी 31st प्लॅन केलेला आहे. काय करायचं आहे ते, लास्ट इयर आपण अवॉर्ड सेरेमनी ठेवली होती. ह्या वर्षी काहीतरी वेगळं अजून काहीतरी मी विचार केला आहे, आणि त्याचं मी लवकरच तो प्लॅन उद्याच लवकर म्हणजे काय उद्याच मी कम्युनिटी टाकेन त्याबाबत की काय असणार आहे. त्याचा मी बोर्ड बनवायला दिला आहे. आपल्या सेलिब्रेशनचा असा एक आपल्याला बोर्ड बनवायला लागेल ना, की आपलं 31st पार्टी जोरदार. तर तो बोर्ड बनवायला दिला आहे, तो ऑर्डर आली आपली, की मग तुम्हाला मी उद्या ती दाखवेन. ओके, रिव्हील करेन उद्या आपला 31st प्लॅन काय आहे. सो आर यू रेडी गाईज, यू एक्साइटेड? सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट विदाउट वेस्टिंग मच टाईम. हा व्हिडिओ आहे अराउंड 30th ऑक्टोबर 2022चा वगैरे असा व्हिडिओ आहे. जर कोणाला बघायचा असेल तर तो बघू शकता, त्यासाठी रिलेट करायला, किंवा तुम्हाला जर आता, कारण खूप जुना, आता बरीच वर्ष, 3 वर्ष झाली ऑलमोस्ट, तर तुम्हाला पटकन कळणार नाही किंवा लक्षात येणार नाही. मी ट्राय करेन मॅक्झिमम माझ्याच पॉडकास्टमधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याच्या, पण जर नाहीच समजलं तर तुम्ही चेकआउट करू शकता, म्हणून मी ते सांगितलेलं आहे, डेट मेन्शन केलेली आहे. सो ओव्हरऑलच मला असं वाटलं की पूर्वी म्हणजे जेव्हा हिचं नवीन चॅनल होतं या चयनचं, किंवा ह्यांची जे मध्ये काही झालं, ह्यांचं काही आपापसात मतभेद झाले आणि काही झालं ह्यांचं, त्याआधी ही बऱ्यापैकी मावशीच्या नावावर व्ह्यूज छापायची. म्हणजे जर तुम्ही बघितलं तिच्या व्हिडिओजमध्ये मोस्ट वॉच किंवा ज्याचे जास्त व्ह्यूज मिळालेले जे व्हिडिओज आहेत, ते त्याच्यामध्ये मावशीशी रिलेटेड, मावशीला टॅग केलेला आहे, म्हणजे मावसाडला, घूस क्वीनला, माऊस क्वीनला तिला टॅग केलेला आहे, नाही तर तिच्या घरच्या रिलेटेड. आणि हा जो व्हिडिओ आज मी पर्टिक्युलरली ज्या व्हिडिओबद्दल बोलते त्याला सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत. मला वाटतं सगळ्यात जास्त व्ह्यूज त्यालाच आहेत, इफ आय एम नॉट रॉंग. कारण त्याच्यामध्ये हिने आपल्या मामाला म्हणजेच मावसाडच्या वडिलांना दाखवलेलं आहे. त्यांचं थंबनेलला पण लावलेला आहे, फोटो, टायटल वगैरे पण दिलेला आहे, आणि त्यातून व्ह्यूज अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही बया म्हणेल की मी काही व्ह्यूज वगैरे अट्रॅक्ट केला नाही, मी जे आहे ते दाखवलं, तो माझा मामा नाही आहे का, मग त्याचं मी नाही लावू शकत का फोटो त्याचा. सो ते काहीही असलं तरीही मला ह्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी खटकल्या, त्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, दोन्ही बाजूच्या गोष्टी खटकल्या, असं नाही की फक्त हिचंच चुकलं आहे. काही गोष्टी खटकल्या हिच्या, आणि काही गोष्टी मला क्लिअर झाल्या. सो आधी मी खटकलेल्या गोष्टी सांगते. सगळ्यात आधी तर
हे लोक त्यांच्या घरी गेले. ठीक आहे, तू त्यांच्या घरी गेलीस आणि त्या मामांना घेऊन जायला तू तिथे गेलीस. तुम्ही दुसऱ्या आत्याकडे, मावसाळच्या आत्याकडे, दुसऱ्या आता ज्याचं लग्न झालं त्यांच्याकडे चालले होतात. तर मामाला पिक केलं आणि तुम्ही त्यांना घेऊन तिथे जाणार होतात. पण त्यावेळेला तुमची मामी घरात नव्हती, म्हणजे चिटाई घरात नव्हती. तर ठीक आहे ना, कोणाच्या ॲब्सेन्समध्ये किती दाखवायचं, किती त्यांच्या घरामध्ये घुसायचं. हा ठीक आहे, ते तुझ्या आईचं माहेर आहे, तुझ्या आईच्या भावाचं घर आहे, व्हॉट एव्हर इट इज, पण तरीही काही मर्यादा असतात. हेच जर तुमच्या घरात घुसून जर मावसाळने असे सर्रास कॅमेरा फिरवला, सर्रास असं कुठेही काही दाखवत सुटली तुमच्या ॲब्सेन्समध्ये, तर तुम्हाला चालेल का? चाललं असतं का? आता जेव्हा तुझ्या आईला तिच्या व्हिडिओमध्ये यावंसं वाटत नाही, आवडत नाही, तुझी आई रुसली आहे, फुगली आहे, फॉर व्हॉट एव्हर रिझन, पण तिने तिला जबरदस्ती कॅप्चर केलं किंवा जबरदस्ती तिच्या काही गोष्टी सांगितल्या, दाखवल्या, किंवा तिच्यावर सतत कॅमेरा मारला किंवा तिच्या ॲब्सेन्समध्ये तिच्या काही गोष्टी दाखवल्या, तर तुम्हाला ते आवडेल का? तुम्ही पचवून घ्याल का? आता तुम्ही म्हणाल की आता वेगळं आहे, आताची सिच्युएशन वेगळी आहे. सिच्युएशन काहीही असू दे, एक डेकोरम असतो, एक मॅनर्स असतात, एक प्रकारचे मॅनर्स असतात, ते जनरली आपण फॉलो केले पाहिजेत. सो ह्यावरून एक गोष्ट जाणवली की ह्यांच्या घरात आहे ना, ओव्हरऑलच बहिणींचं किंवा माहेरी जरा जास्त वर्चस्व दाखवलं जातं. माहेरी यांचा जास्त ओढा आहे, कल आहे, होल्ड आहे आणि हे आपली पॉवर दाखवण्याचा प्रयत्न करतात माहेरी. कदाचित ह्यांना सासरी हे कुठेच जुमानत नाही. मला वाटतं ह्यांचं हे अशी वागणूकच अशी आहे. आपल्याला फक्त मावसाळचं माहिती होतं, पण ओव्हरऑलच मला वाटतं या बहिणींची वागणूकच अशी आहे, सगळ्यांचीच वागणूक अशी आहे. आणि ही पण आगाऊ कार्टी आहे, ही पण इतकी ओव्हर ॲक्टिंगची दुकान आहे. उगाचंच काय, आपलं वय काय, आपण वागतो कसं, म्हणजे एक अल्लडपणा असतो, एक आपण म्हणतो की असाच असतो, एखाद्याचा स्वभाव असतो अल्लड, पण किती थोडं तरी आपल्याला शोभेल असं वागायचं. अल्लडपणा आणि ओव्हर ॲक्टिंग ह्याच्यामधला फरक लगेच दिसून येतो. आणि मला असं वाटतं ही जे काही करते त्याला ओव्हर ॲक्टिंगच म्हणता येईल. अननेसेसरी कोणाच्याही गळ्यात पडायचं, उगाचंच आरडाओरडा करायचा, उगाचंच असं मोठमोठ्याने बोलायचं, ओव्हर एक्साइटमेंट दाखवायची. समोरच्या व्यक्तीला कळतंय नाही कळतंय तरी पण आपण उगाचंच म्हणजे आपण किती चांगले आहोत, आपण किती त्यांच्यावरती प्रेम करतो आणि आपण किती बाबा जीव लावतो, असं स्वतःचा मोठेपणा मिरवायचा, मोठेपणा दाखवायचा. हेच ह्यांचं असं बऱ्यापैकी ह्यांच्या अंगातच आहे, ह्यांच्या रक्तातच आहे. आणि ही त्याला काही अपवाद नाही आहे, ही चयन. सो तिथे गेल्यावरती एकदम काय मामाजी, आणि मामाच्या काय गळ्यात काय पडली आणि काय ओरडते आणि काय एकदम मी कूल, मी कशी एकदम माझ्या मामाची लाडकी आहे आणि त्याच्या मुली कशा त्याला बघतच नाही, म्हणजे असं थोडंसं काहीतरी एक असं वाटलं. आणि त्यानंतर मग इथे ते होतं, ते का तोडलं, हे झाडच का तोडलं, हे इथे पेरूचंच होतं आणि तिथे चिक्कूचंच होतं, मग ते हे सगळंच बदललं की हे सगळंच असं केलं की असं करत मग सगळंच कायापालट केलं. का त्यांनी का करू नये आणि त्यांनी तुम्हाला का विचारावं किंवा का तुमचा कन्सेंट घ्यावा की बाबा हे काय करू आम्ही, ते झाड ठेवू नाही ठेवू. म्हणजे तिच्या जो बोलण्याचा जो एक आपण असं म्हणतो ना की अरे इथे होतं ते काढलं ते गेलं असं वगैरे असेल तर आपण गोष्ट वेगळी आपण बोलतो. पण हिचं बोलण्याचं पद्धत अशी, म्हणजे का काढलं, इथे आंब्याचं झाड होतं ते पण काढलं का काढलं, हे पण होतं हे पण काढलं का काढलं. म्हणजे असा उद्देश की जसं मामाला काहीतरी पिन मारते आणि जर तो मामा त्याच्यामध्ये त्राण असता किंवा त्याला काही बोलता येण्यासारखं असतं तर त्याने मामीला शिव्याच घातल्या पाहिजेत की बाबा तू म्हणजे ही तुझी दीडशाणी मामी, तिने असं केलं वगैरे. सो ते एक तिच्या ह्याच्यातनं म्हणजे काडे लावायची जी कामं असतात ना ती कुठेतरी असं जाणवलं. ते फक्त हिच्यातच नाही आहे, सगळ्या त्या बहिणींमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट आतमध्ये पूर्ण घरात कॅमेरा आपली फिरवते, बाथरूमपासनं सगळं. मग त्यांनी बेडरूम किती काढले, त्यांनी काय, म्हणजे त्या मावशीने पण तोपर्यंत तिच्या त्या पोवाडच्या घराची हाऊस टूर दिली होती की नाही ते माहिती नाही, पण ही देऊन आपली मोकळी झाली कोणाच्या मामाच्या घराची हाऊस टूर. हा माझा मामा आहे ना, मग मी देणार, मामी कोण होते, मामी कोण मला विचारणार. हे असा हा ॲटिट्यूड आहे ह्या बाईचा, या चयनचा. त्यानंतर अरे वा टी व्ही पण बरा लावलाय की, अरे वा टी व्ही पण छानच लावलाय, चांगला लावला टी व्ही, असं म्हणजे
तो ना एक बोलण्यामध्ये एक कुत्सितपणा आहे. आपल्याला कळतं ना की माणूस खरंच अप्रिशिएट करतोय, खरंच त्याला आनंद होतोय आपली प्रगती बघून, की तो टोमणे मारतोय. तर हिच्या बोलण्यातनं सतत ते टोमण्याचा जो स्वर असतो ना तो तो होता. म्हणजे असं आहे की बस माझंच सगळं चांगलं, माझंच सगळं बेस्ट असलं पाहिजे, माझंच सगळं छान, जे पण असेल ते आमच्याच घरात आम्हीच ग्रेट असलं पाहिजे. जर मामाच्या घरी काहीतरी चांगलं झालंय किंवा काही बदल झालेत तर ते डोळ्यात खुपतायत किंवा डोळ्यात भरतायत तिच्या, की अरे टी व्ही घेतला म्हणजे कदाचित तिचा असा हेतू असेल की मामाची ही हालत आहे आणि असं, आणि तुमचं काय चाललंय, तुम्ही काय डागडुजी काय करताय, टी व्ही काय घेताय. इन शॉर्ट हाच प्रकार, हाच टोन आहे तिचा. सो करू दे ना त्यांना झेपतंय, त्यांना करायचंय, करू दे. एखादा माणूस गरीब झाला म्हणून त्याने गरीबच राहायचं का? त्याने काही चांगलं सुधारणा करायचीच नाही का? आणि सुधारणा केली तर मग हे असे लोक जे असतात ते असे प्रश्न उभे करतात, किंवा त्या लोकांना जाम हे असतं की अरे कसं काय, तुमच्याकडे तर पैसे नाही आहे ना, तुमच्याकडे तर असं आहे ना, मग तुम्ही हे कसं घेतलं, ते कसं घेतलं. मूळ उद्देश त्यांचा हा असतो की तुम्हाला हे झेपलंच कसं. झेपलं असेल भाई, तुम्हाला झेपू शकतं तर त्यांना का नाही झेपू शकत, करतायत हळूहळू. सो हा एक मुद्दा मला वाटला. अजून एक गोष्ट की फोटोज काढले त्याच्यामध्ये पण हिचं एकदम काकूबाईसारखं, बहुतेक त्यांचे पूर्वीचे फोटो वगैरे असतील आत्यांचे आणि मावसाडच्या पप्पांचे, असं फॅमिली फोटो वगैरे बहिणींबरोबर वगैरे असेल तर तो काढलाय आणि त्यांनी काहीतरी फ्रेम्स वगैरे लावल्या होत्या. आता ते मावसाडचा तो लावलाय त्यांनी पप्पांबरोबर एक फॅमिली फोटो, ज्याच्यामध्ये मावसाड आणि मावसाडचा भाऊ म्हणजे ते तिघं आणि चिटाई आणि पप्पा असं करून त्यांनी तो फोटो लावलाय त्यांचा फॅमिली फोटोग्राफ. तर तेव्हा त्यांनी असे नॉर्मलच काहीतरी फ्रेम्स लावले होत्या. तर हिचं असं म्हणणं होतं, अय्या फोटो पण काढले बघ मम्मा, तुझा फोटो गेला मम्मा. मम्मा एकतर एवढ्या गावंढळ आहेत ना, इतके सगळ्याच्या सगळ्या. आता तुम्ही म्हणाली ही जॉब करते, हे करते, ते करते, ते जॉब पण मोठा फ्लॉन्टच करते, ते जॉबच्या इथे पण काय उजेड पाडलाय ते सांगते नंतर. पण जे पण आहे, पण यांचं टोन बघा कसं बोलायचं आणि गावंढळपणा. पण या गावठ्यांमध्ये ना एक एक गोष्ट कॉमन आहे, ते मात्र एकदम स्टायलिश मम्मा 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 करायचं. म्हणजे बाकी काय येऊ नाही येऊ, मम्मा मात्र येतं जन्मताच. मम्मा 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 तुझा फोटो काढला मम्मा, गेलीस तू आता, पराई झालीस, पराया धन. अगं तुला काय करायचंय ग चवणे, हां तुला जाम खाच खुजली खूप आहे. काढला फोटो आणि हे केलं आणि ते नाही नाही म्हटलं तरी किती वर्ष ठेवला असेल चिटाईने तो फोटो लावून, बरीच वर्ष ठेवला असेल ना. आत्ता काढला, काय कलर बिलर केला असेल, काढून बाजूला ठेवला असेल किंवा काढला असेल, चल काढला असेल. सो झालं ना, आता पराया धन काय, आता तू झाली पराया धन, अजून आई तुझी इथेच अडकली आहे का माहेरात तिची पोरगीच पण झाली पराया धन, तरी हिचंच अजून तुझ्या आईचाच फोटो लावून ठेवायचा. काय ग बाई, म्हणजे मी म्हणाली ना, स्टार्टिंगलाच म्हणाली ना तुम्हाला, ह्यांच्याकडे ना माहेरचाच कल आहे बाबा. ती चिटाई तिच्या माहेरी, चिटाईच्या नणदा त्यांच्या माहेरी, आणि आता मुली माहेरी. म्हणजे आता नंदांना सरकवलं, काहीतरी कलटवलं, त्याच्यावरनं त्यांची ताटातुटी फाटाफुटी झालेली असणार. बस झालं म्हणाली असेल चिटाई, की माझा नवरा होता तोपर्यंत केला आणि आता नाही मला तुमचं काय हे करता येणार, जेवढं करायचं तेवढं केलं, फुटा आता म्हटलं असेल. तर त्यांना फुटवलं पण आता चिन्याची लावून ठेवली. आता चिन्याला आता करायचं आहे तेच, म्हणजे हिस्ट्री रिपीट. एक कल्टी मारले तर दुसरे हजर असतात. आता खाजी आणि ही माझी ताजी शिळी सगळं तयारच आहेत पडीक पोवाडला. आत्या गेल्या, आता ह्या आल्या दोघी. पण हे परंपरागत आहे, म्हणजे एक पिढी जाते तो दुसरी पिढी येतेच तिकडे. आणि या मुलींना भारी रस, खूप रस यांना माहेरात पडायचा आणि माहेरातल्या गोष्टींवर फालतू हक्क गाजवायचा. आणि ह्या चयांचं तर काही घेणं देणंच नाही. तिची आई पण म्हणाली, ती आत्या बोलली तरी आपण समजू शकतो, पण ही भाची म्हणून हिचं काय आहे, उगाचच वचवच. तुझ्या घरी बघ, तुझ्या भावाच्या संसारात ढवळाढवळ कर, नको तिथे कोणाच्या पण ह्याच्यात घुसते नुसती फावडी. आणि एकदम काकूबाईसारखं, हो का 2 वॉशरूम करून ठेवलेत का, बरं आहे मामींनी स्वतःची सोय बरोबर करून ठेवली आहे, म्हणजे पुढे मामींना कट. म्हणजे हिला असं म्हणायचं की मामीने स्वतःची सोय केली आहे, आता सगळं स्वतःच्या सोयीचं बघते.
अरे मामाची पण सोय असू शकते ना. इंग्लिश टॉयलेट आता तेव्हा तर तुझे मामा पण होते ना, ते पण बसत असतील ना. त्यांच्या पण सोयीसाठी केलेलं असू शकतं. किती ते कुचक्यासारखं बोलायचं, मामींनी असं केलं, मामींनी स्वतःसाठी असं केलं. आता असं वाटतं की काय माहिती ना, जे झालं ते बरंच झालं. म्हणजे सगळेच असे आहेत, सगळेच एकाच थालिके चट्टे-बट्टे आहेत, कोणीच कमी नाही आहे. ही चयन पण काय कमीची नाही, मावसाड पण काय कमीची नाही. आणि दोन बिनकमीच्या भेटल्या ना एकमेकींना, म्हणून मग चांगलंच झालेलं आहे यांचं. ना ती आत्या कमीची ना ही चिटाई कमीची, सगळेच एका माळेच्या मणी आहेत. कोणीच काय माघार घ्यायला तयार नाही. तर असंच होणार ना, अशा घरात आणि काय होणार. सगळ्यांना चव्हाट्यावर मांडायची आहे. मी तुझं दाखव ना, तू माझं दाखव, असंच चाललेलं आहे यांचं. कारण नंतर पुढे त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतं की हिच्या वडिलांना मग ते लोक घेऊन जातात आणि मग ती आत्या वगैरे सांगते दुसऱ्या आत्याच्या मुलाला, ज्याचं आता लग्न होतं त्याच्या भावाला, की ह्यांना व्यवस्थित आंघोळ घाल, ह्यांना डॉक्टरकडे घेऊन जा. ज्या माणसाला ना खरंच मनापासनं करायचं असतं ना, तर ती व्यक्ती आहे ना सगळं न दाखवता करते. हे ऑन कॅमेरा कसं बघा, माझी मम्मी काळजी घेते, माझी मम्मी सांगते, म्हणजे मी अजिबातच म्हणत नाही की त्या आत्याचं काही तिने पर्पजली केलं असेल, पण नक्कीच या चयनने पर्पजली केलेलं आहे. आणि ही चयन पण काढलावी बाई आहे. मला माहिती नाही यांच्या खानदानात अशा मुलीच कशा निपजल्यात. एक नंबरच्या घरफोड्या आगलाव्या मुली आहेत, सगळ्याच्या सगळ्या. तर मला त्या आत्याला पण इतकंच सांगायचं आहे की जर ती त्या वागणुकीवरनं किंवा त्यांचे जे काही आहेत आपापसातल्या गोष्टी त्याच्यावरनं जर फुगली असेल आणि मावसाडवरती ह्याच्यावरून फुगली असेल की मावसाडचं असं की मावसाडने तिच्या वडिलांबद्दल असं काही सांगितलं आणि किंवा काही जे काही व्हिडिओमध्ये, तर तुझ्या मुलीने काही कमी केलेलं नाही. ते तिचे वडील तरी आहेत. तुझ्या मुलीचा तर मामा, कोणाचं कोण, ह्याच्यावरती तुझ्या मुलीने मलाई खाल्ली. मग सगळ्यात पहिले तर तू तुझ्या मुलीशी संबंध तोडायला पाहिजे ग. हां, जर त्यांच्या मुलींना हक्क नाही आहे बोलायचा, तर तुझ्या मुलीला काय हक्क आहे त्यांना दाखवायचा किंवा त्यांच्या घरचं दाखवायचा किंवा सांगायचा आणि ऑन कॅमेरा कॅप्चर करायचा? काय हक्क आहे? हा प्रश्न आधी स्वतःला विचारा आणि नंतर मग दुसऱ्यावरती ताशेरे ओढा. म्हणजे हे तर असं झालं की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. तुमच्या घरातली रियालिटी बाहेर आली ना, तर ती पण काय कमी नसेल. काय ग चयन, ही बरी गाव हिंडायची सगळ्यांच्या इकडे आणि हिचा पण लोमते आहे. हिचा पण लोमते आहे. मला वाटतं फक्त तो चच्च्याच थोडासा बिझी असतो का काहीतरी आपल्या कामात असतो थोडाफार तरी अजूनही. म्हणजे थोडीफार तो मदत करतो मावसाडला, पण बऱ्यापैकी असतो. पण हिचा पण अगदी लोमत्या या चयनचा. तिथे हिच्याबरोबरच पडीक होता, हिच्यावरच कॅमेरा मारायचा. लग्नाला पण ही पण त्याला घेऊन आलेली. जसा चच्चा कॅमेरामॅन होता ना, पण चच्चाचा फोकस उलटा होता. चच्चाचा फोकस चयनवर होता आणि चयनच्या नवऱ्याचा फोकस पण चयनवरच होता. पण चयनचा नवरा पण कमीचा नाही आहे, फोटोग्राफरच आहे, व्हिडिओग्राफरच आहे, सगळीकडे आपला लोंबत असतो. ह्या एवढ्या जुन्या व्हिडिओमध्ये पण लोंबत होता. आणि ही तेव्हा सगळीकडे भटकायची त्याला घेऊन, कारण तेव्हा नवीन नवीन लग्न वगैरे पण झालेलं होतं. तर आपले सगळीकडे फिरत बसायचे, आपले गाडी काढायचं आणि निकल पडो. मग त्या खाजीच्या घरी धडकायचं, मग कुठे जायचं ह्याच्याकडे त्याच्याकडे, आणि सगळीकडे हा आपला बरोबर कॅमेरामन. आणि तेव्हा सगळं चांगलं चांगलं होतं. आणि अचानक काय झालं माहिती नाही, कुठे माशी शिंकली यांची. सगळं एकदम शिंतोडे उडाले. आणि हा व्हिडिओ हाती लागल्यावर तर अजूनच आता उडणार आहेत. असे कुठे कुठे उडतात आता बघूया फवारे. मग मावसाड पण आलेली, मग मावसाडला पण ही भेटली आणि ही तर वाटच बघायची की कुठे मावसाडचं नाव यूज करता येतं. आणि मग सगळीकडे तिला टॅग करून, म्हणजे तेच व्हिडिओ जास्त करून तिच्या ह्याच्यावरच छापलेले आहेत. आणि आता परिस्थिती उलटी झालेली आहे. आता मावसाड कव्हरअप करायच्या ह्याच्यामध्ये आहे की कसं आमचे संबंध चांगले आहेत वगैरे. तर आता मावसाड हिला चयनला दाखवण्याचा प्रयत्न करते, चयन. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटलं की मावसाड तुला एवढं काही करायची गरज नाही आहे. आता काय माहिती, मावसाडचे पण आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत की काय आहे, म्हणून ती एवढी हे करते, काय मोठं कांड केलेलं आहे. कारण एका बाजूने म्हणजे जो दुसरा अँगल मी तुम्हाला सांगितलं, तर दुसरा अँगल असा आहे की त्या घरी जेव्हा हे लोक गेले पोवाडला, तेव्हा तर मामा एकटाच होता आणि त्या मामाला स्वतःचं काहीच करता येत नव्हतं. तेव्हाही म्हणजे अगदीच बेडरिडन नव्हते, पण
पण बऱ्यापैकी असं स्मृतिभ्रंश झालेलं किंवा असं स्वतःची कामं करता येत नाही आहेत, फार असं म्हणजे कॉर्डिनेशन नाही आहे, अशी अवस्था बऱ्यापैकी होती त्यांची. तर त्याचसाठी म्हणजे ही चयनची आई पण त्या दुसऱ्या भाच्याला सांगत होती की त्यांना आंघोळ घाल आणि त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा वगैरे, जे हिने कॅप्चर केला. तर मला इतकंच सांगायचं आहे की अशा अवस्थेत सोडून चिटाई त्यांना कुठे मावसाडकडे भटकायला गेलेली. कारण ही चयन बोलली मावसाडकडे गेली आहे चिटाई मावसाडकडे गेली आहे. ओके, एवढी काय अर्जन्सी आहे की अशा अवस्थेत नवऱ्याला टाकून मावसाडकडे गेली. सेकंडली, दुसरी 2 मुलं कुठे आहेत? म्हणजे चिन्या आणि खाजी कुठे आहे? चला, चिन्या कामात आहे, तो त्याला नवीनच नोकरी लागली किंवा काहीतरी असेल तर तो आपल्या याच्यात आहे. खाजी तर तिथे होती, ती तर येऊ शकत होती एखाद 2 दिवसासाठी चिटाई येईपर्यंत. बरं, ती नाही येऊ शकत होती, काय माहिती त्या नाऱ्याचं तेव्हाच काय तर ते झालं असेल आणि त्याचा प्रॉब्लेम असेल. हां, तो प्रॉब्लेम पण ह्या बाईने सांगितला. ही खाजीकडे टपकलेली नवऱ्याला घेऊन, जसं सांगितलं ना, ही चयन सगळीकडे गाव फिरायची, तर खाजीकडे गेलेली तेव्हा पण ती त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं नाऱ्याच्या हेल्थबद्दल की नाऱ्याला असं झालं आणि नाऱ्याच्या तब्येतीबद्दल वगैरे ते पण बोलली. सो एनिवेज, मुद्दा हा आहे की चला, खाजीचं काहीतरी म्हणजे ते नाऱ्याच्या तब्येत, तर तो नाऱ्याला सोडून ती येऊ शकत नाही, पण तू पप्पांना तर घेऊन जाऊ शकते. हां, 2-4-3 दिवसासाठी तर पप्पांना. आता तर चिटाईला कायमचं ठेवायला तू तयार आहेस, कारण चिटाई धडधाकट आहे, हातपाय चालतात तिचे, काम करते, कामाची आहे, म्हणून तिला आता मम्मी 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 लागते सारखी. आधी तर फारच सारखी मम्मी यायची, सारखी. अजिबात त्या खांजणदिनीला हिला सांभाळताच यायचं नाही. बरोबर, म्हणजे थोडं वयस्कर झाल्यावर झाली ना खांजणदिनी, त्याच्यामुळे मग खांजणदिनीला तिला सांभाळता यायचं नाही. मग सारखं आपलं चिटाईची स्वारी यायची. म्हणजे खाजी पण किती मतलबी आहे बघा. ते चिटाई तिला 10 वेळा आलेली चालते, चिटाईला ती ठेवून घ्यायला पण रेडी आहे. पण पप्पांना 4 दिवस नाही आणून ठेवता आलं. जाता जाता जर ते तिथून जर कर्नाटकमध्ये जाऊ शकतात, म्हणजे त्यांना घेऊन जाऊ शकतात, तर ते कोल्हापुरात खाजीकडे सोडून जाता येत नव्हतं चिटाईला. खाजी 4 दिवस ठेवून घेऊ शकत नव्हती. म्हणजे किती ह्यांच्या फॅमिलीमध्ये इतके, म्हणजे त्या वडिलांची सगळ्या बाजूने, आणि मग आहेच दुनिया ना मजा बघायला. तरी ती आत्या घेऊन गेली, पण त्याच्या बदल्यात मुलीने छापून घेतले. का सोडू मी, आम्ही करतोय तर आम्ही दाखवणार, असं. म्हणजे तो म्हणजे किती त्या माणसाचं ना, खरंच मला असं वाटतं ना की असं नशीब कोणाचंच नसावं. कोणच आपलं नाही आहे जो तो आपल्या मतलबासाठी करतोय जे पण करतोय. खूप वाईट वाटलं एकंदरीतच. आणि म्हणजे स्पेशली या चयनचं तर मला वाटतं की याच्यामध्ये कोण प्युअर हार्टेडली कोण करत असेल तर ते आता ज्या मुलाचं लग्न होतं त्याच्या घरचे, कारण त्यांनी बिलकुलच काही वडेजाव नाही केला आणि तेच त्यांना डॉक्टरकडे वगैरे घेऊन जाणार होते. त्यांचीच मुलं सगळं त्यांचं करणार होते, त्या काकांचं. सो त्यांचंच काय ते मला वाटतं की सपोर्ट किंवा म्हणा आपण ज्याला म्हणू शकतो की त्यांनीच कुठल्याही निरपेक्ष म्हणजे कुठल्याही अपेक्षेच्या भावनेने त्यांचं केलं नाही. तेच एक मला वाटतं निरपेक्ष नातं होतं. बाकी मला वाटतं मावसाडच्या वडिलांना निरपेक्षतेने बघणारे किंवा त्यांची काळजी घेणारे खूप कमी लोक आहेत. आणि जे मी बोलत होती की बँकचं, तर हिने ते पण मोठेपणा आणि खूप, म्हणजे मला बँकमध्ये वगैरे नोकरी आहे पण 1 नंबरची तेच आहे, उथळ आणि एकदमच अल्लड नाही म्हणता ना, उथळच बरोबर शब्द आहे. काय डेकोरम नाही आहे हिला, कुठे कसं बिहेव करावं. ती मावसाडीच्या बँकेत गेलेली तर बँकमध्येच शूट करते, बहिणाबाई बसले आहेत आणि किती ते मावसाडला दाखवण्याचा सोस, किती ते मी बँकेत काम करते ते दाखवण्याचा सोस, किती ते ऑफिसमध्ये. आणि असं पण नाही की ती प्रायव्हेट बँक आहे, इट्स अ काइंड ऑफ म्हणजे आय एम नॉट शुअर बट इट शुड बी अ सेमी गव्हर्मेंट बँक. सो ती अशा बँकेमध्ये म्हणजे असं व्हिडिओ वगैरे काढणं वगैरे, आणि काय लेवलचं आहे, कसं हिला काय कसं लोकांना ना कैसे कोदी आहे असं वाटतं मला. खरंच अक्कल नाही आहे, तोंड उघडलं तर गटार आहे ही पण चयन. आणि वागण्या बोलण्याची तर बिलकुलच पद्धत नाही आहे. त्या असतात ना अशा, म्हणजे मी किती बोली आणि मी किती क्यूट आहे ना, जिजाजी करून अशा गळ्यात पडणारी तशा टाईपची वाटते मला ही चयन.
सो येस, ह्या काही गोष्टी होत्या ज्या मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. आय होप तुम्हाला पण काहीतरी, तुम्हाला काय वाटलं ओव्हरऑलच या सिच्युएशनबद्दल आणि जे पण काही मी तुम्हाला सांगितलं त्याबद्दल, तर तुम्ही ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला असं वाटतं की जर त्यांनी ते व्हिडिओज डाऊन केले आहेत किंवा जर ते तुम्हाला आवडलं नाही, तर मग चयनने पण हे क्लिप्स काढले पाहिजेत आणि हे क्लिप्स तिनेही दाखवता कामा नयेत. कशाला उगाचच कशाला ना गडेवळे मुडदे उखाडायला कारण नको. आणि जर तू आता असं तुला वाटत असेल किंवा तू असं म्हणशील की माझ्या मामाची गोड आठवण आहे आणि मामाची, तर ही गोड आठवण अजिबातच नाही आहेत. अशा आठवणी जपायच्या असतात ज्या गोड असतात, ज्यांना पाहून प्रसन्न वाटतं, बरं वाटतं. असं असं दाखवून त्यांना, आणि असं कोणच नाही आहे त्यांचं निराधार माणसाला असं असं दाखवून तुम्हाला काय मिळतं मला खरंच कळत नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ही आठवण जपून ठेवण्यासारखी असेल, तर खरंच तुमच्यासारखे ना मंद, चंद आणि संधी साधू वॉटेवर, म्हणजे तुमच्यासारखे लालायक तुम्हीच, इतकंच म्हणेन मी. जर तुम्ही एखाद्याला चांगल्या काळात नाही दाखवलं आहे ना, तर त्याला वाईट काळात अजिबात दाखवू नका. इतकंच म्हणेन आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. तुमचे काही वेगळे विचार असतील किंवा अजून काही तुम्हाला ह्याच्याबद्दल बोलायचं असेल, काही असेल ते तुम्ही माझ्याशी सहमत असाल तरीही ते मेन्शन करा. आय एम वेटिंग फॉर युअर कॉमेंट्स. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.